नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. सर्वप्रथम सर्वांचे आपल्या श्री स्वामी समर्थ चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण करो, तुम्हाला सुखात आणि आनंदात ठेवो, ही स्वामी चरणी प्रार्थना. चला तर मित्रांनो, आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, उद्या आहे 28 सप्टेंबर 2024 वार शनिवार आणि या दिवशी आलेला आहे इंदिरा एकादशी. ही एकादशी भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित आहे आणि पितृ पक्षातील एकादशीला इंदिरा एकादशी असं म्हटलं जाते. असं मानलं जाते की भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जिथे आपल्याला भगवान विष्णूची कृपा प्राप्त होते, तिथे आपले पितृही प्रसन्न होतात. भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात. पितृपक्षात कोणत्याही कारणामुळे पितरांचा श्राद्ध करता आले नाही तर त्या दिवशी तुम्ही जर उपास केला तर तुमचे पितृ हे प्रसन्न होतात आणि तुम्हाला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात आणि पितरांना सुद्धा मोक्ष प्राप्त होते. आणि म्हणूनच जर तुम्हाला तुमचे पितरांचं जर तिथीनुसार श्राद्ध करता आले नसेल, काही कामानिमित्त तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की हे व्रत करा. याने नक्कीच तुमचे पितृ हे तुमच्यावरती प्रसन्न होतील. पितृपक्षात येणारी इंदिरा एकादशी ही अतिशय महत्त्वाची मानली जाते आणि मनोभावी या दिवशी उपास करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये उपाय सांगितले जातात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. मित्रांनो, उद्या इंदिरा एकादशीच्या दिवशी आपल्याला अशा ठिकाणी चिमूटभर काळे तीळ अर्पण करायचे आहेत. मित्रांनो, अर्पण केल्याने प्रत्येक कामात यश मिळून अखंड लक्ष्मी प्राप्ती होईल. 7 पिढ्यांचं दरिद्र हे नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होईल असा हा एक उपाय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत. पण त्याआधी व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही तुमचे पूर्वजांचा आशीर्वाद हवा असेल, माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो मित्रांनो, कमेंट बॉक्समध्ये ओम नमः भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तर मित्रांनो, आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काळा तीळचे विशेष महत्त्व सांगितले जाते आणि विशेष अतिथीवरती जर आपण काही उपाय जर केले तर जीवनातील सर्व अडचणी ह्या दूर होतात. आज मी तुम्हाला जो याचा उपाय सांगणार आहे तर हा तुम्ही उद्याच्या दिवशी दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे. आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर हा उपाय आपल्याला भगवान श्री हरी विष्णू यांना प्रसन्न करून घेण्यासाठी करायचा आहे. आपल्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल, संकट असेल, अडचणी असेल यातून मुक्त होण्यासाठी, प्रत्येक कामात यश मिळवण्यासाठी, तसेच आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा ह्या पूर्ण होण्यासाठी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आपल्याला प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये काहीतरी अडचणी या येतच असतात. बरेच वेळा आर्थिक अडचणी असतात. कधी कधी पैसा असूनही शांती नसते. कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही किंवा घरामध्ये सुख शांती टिकत नाही. सतत वादविवाद, कलह यासारख्या गोष्टी घडत असतात. आजारपण वाढत जाते. मुलं हट्टीपणा करतात. मुलांची प्रगती होत नाही. आलेला पैसा घरामध्ये टिकत नाही. यासारख्या समस्या आपल्याला सर्वांच्या घरामध्ये थोड्याफार असतात आणि म्हणून या सर्व समस्या दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. सर्वप्रथम उद्या सकाळी लवकर उठायचं आहे आणि तुम्हाला आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आहे तर ते टाकायचे आहेत आणि ह्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. जर उद्याच्या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले, प्रखर पितृदोष हा दूर होईल आणि घरात सुख शांती नांदेल. तसेच तुमच्या कुंडलीमध्ये राहू, केतू, शनीचा अशुभ प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जाईल आणि तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळायला सुरुवात होईल. तर मित्रांनो, उद्या सर्वप्रथम तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत. यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत. आपल्या देवघरातल्या देवतांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. एकादशी तिथी भगवान श्री हरी विष्णू यांना समर्पित आहे म्हणून विष्णूचा फोटो असेल, मूर्ती असेल स्वच्छ तुम्हाला पुसून घ्यायचं आहे. पिवळे फुलं त्यांना अर्पण करायचे आहेत. विधिवत त्यांची पूजा करायची आहेत. सर्व पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ आहे तर ते उजव्या हातात घ्यायचे आहेत आणि देवघरासमोर बसायचं आहे आणि यानंतर हेच मूठभर काळे तीळ तुम्हाला हातामध्ये घेऊन विष्णू सहस्रनाम पठण करायचं आहे.
आणि विष्णू सहस्त्रनाम पठण करून त्यांना मनोभावे इच्छा व्यक्त करायची आहेत. तुमची जीवनामध्ये ज्या काही अडचणी असेल तर त्या मनोभावे तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू यांना सांगायचं आहे आणि हे काळे तीळ तुम्हाला त्यांना अर्पण करायचे आहे. मित्रांनो, काळ्या तीळची उत्पत्ती जी आहे ती भगवान श्री हरी विष्णू यांनी केलेली आहेत आणि उद्याच्या दिवशी ह्या काळ्या तीळला खूप महत्त्व आहे. उद्याच्या दिवशी जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये भगवान श्री हरी विष्णूची मूर्ती असेल किंवा बालकृष्णाची मूर्ती असेल तर त्यावरती अभिषेक करताना पाण्यामध्ये अवश्य काळे तीळ टाका आणि त्या पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे. आणि असेच मूठभर काळे तीळ सुद्धा तुम्हाला ह्या प्रकारे भगवान श्री हरी विष्णू यांना अर्पण करायचे आहे. हे काळे तीळ अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील अनेक अडचणी या दूर होतील. ही सगळी सेवा तुमच्या घरात करून झाल्यानंतर तुम्हाला एक तांब्याचं कलश भरून घ्यायचं आहे. कलशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी भरायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला 1 कपभर दूध आहे तर ते टाकायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं 1 चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे दोघं घेऊन तुम्हाला पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करायचं आहेत. तुमच्या घराजवळ जिथे कुठे पिंपळाचं वृक्ष असेल तर तिथे तुम्हाला हे दोघं वस्तू अर्पण करायच्या आहेत. पिंपळाच्या वृक्षाला साक्षात भगवान श्री हरी विष्णूचे रूप मानलं जाते. या वृक्षांच्या पानामध्ये माता लक्ष्मी वास करते, तसेच आपल्या पितरांच्या सुद्धा या वृक्षामध्ये वास असतो आणि म्हणून जर पिंपळाला अर्पण केलं तर पितरांसोबतच भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी ही सुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते. हे जल अर्पण करून झाल्यानंतर तुम्हाला ह्या वृक्षाला 5 प्रदक्षिणा करायचे आहेत. प्रदक्षिणा मारत असताना ओम नमः भगवते वासुदेवाय नमः, ओम नमः भगवते वासुदेवाय नमः हा प्रभावी मंत्र म्हणायचा आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला मनोभावे तुमची इच्छा जी आहे तर ते व्यक्त करायची आहेत. तसेच तुम्हाला जर मोहरीच्या तेलाचा दिवा लावण्यात शक्य असेल तर तुम्ही मोहरीच्या तेलाचा दिवा जो आहे तिथे लावू शकतात आणि त्या दिव्यामध्ये तुम्ही काळे तीळ टाकलेस तरीसुद्धा चालेल. हा दिवा लावल्याला सुद्धा प्रखर पितृदोषचा त्रास हा कमी होतो. पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या सुखी संसाराचे आशीर्वाद हे देत असतात. म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचा आहे. त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडण होत असेल, कुटुंबामध्ये एकता राहिलं नसेल, नवरा बायकोंची भांडण होत असेल, आईची मुलांची होत नसेल, घरामध्ये सुख शांती समृद्धी नसेल, सतत आर्थिक अडचणी येत असेल, आजारपण वाढत असेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल, कुटुंबाची प्रगती होत नसेल तर उद्या तुम्हाला एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये तुम्हाला मूठभर काळे तीळ जे आहे ते टाकायचे आहेत आणि त्याची एक गाठ मारायची आहेत आणि यानंतर ही पोटली जी आहे ते तुम्हाला तुमच्या घरामध्ये दक्षिण दिशेला ठेवायची आहेत. उद्या तुम्ही हे पुटली ठेवल्यानंतर सर्वपित्री अमावस्याच्या दिवशी ही पुटली तिथून तुम्हाला उचलायची आहेत आणि वाहत्या पाण्यामध्ये हे जे आहे पोटली ते विसर्जित करायचे आहेत. जर आपल्या घराला पितृदोष लागला असेल तर आपल्या घरामध्ये ह्या सर्व समस्या येत असतात आणि जर अशी पोटली आपण आपल्या घरात ठेवले तर आपल्या घरातील अनेक अडचणी दूर होतात असं म्हटलं जाते. म्हणून हा एक अतिशय प्रभावी उपाय देखील तुम्ही उद्याच्या दिवशी करू शकतात. तसेच उद्या जे इंदिरा एकादशीचे व्रत आहे तर ते व्रत घरातल्या एक तरी सदस्याने आवर्जून करावं. ह्या व्रतामुळे पूर्वजनांना यमलोकातून पितृलोकातून मुक्ती मिळते असं मानलं जाते. ह्या व्रतामुळे पूर्वजनांना यमलोकातील अन्नविध यातना भोगाव्या लागत नाही. या व्रतामुळे पूर्व नरक लोकातून स्वर्ग लोक जातात अशी लोक मान्यता असल्याचे सांगितले जाते. म्हणून आपल्या पितरांसाठी, आपल्या पूर्वजांसाठी आपण ही एक गोष्ट नक्की करा. त्यांनी आपल्यासाठी एवढं केलं आहे तर आज पूर्वजांनी आपल्यासाठी एवढं करून गेले आहेत. आज त्यांनी आपल्यासाठी एवढं साम्राज्य उभं केलं आहे, ते आपल्यासाठी एवढं करून गेले आहेत आणि आज ते होते तर आपण आज इथे आहात. आज आपण सर्व जे पण करतो, जे पण आहेत त्यांच्यामुळे आहे. तर उद्याच्या दिवशी आवर्जून परिवारात म्हणून एकतरी सदस्यांनी आवर्जून उद्याच्या दिवशी उपास करावे. तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली? जर ही माहिती आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्यालाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही.
मित्रांनो, आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते नमः. ओम गण गण गणपते